अशरफ पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल. ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे पदाधिकारी अशरफ शानू पठाण यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशरफ शानू पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव एकेरी घेतल्याचा आरोप आहे. भाजपच्या महिला पदाधिकारी नाझिया तांबोळी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे महापालिका निवडणुकीनंतर भाजप आणि शिंदे गटाने ठाणे महापालिकेत सत्ता स्थापन केली. सध्या महापालिकेत शिंदे गटाकडे महापौर आणि उपमहापौरपद भाजपकडे आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे मुंब्रा येथील नगरसेवक अशरफ शानू पठाण यांच्याकडे आहे. नुकतीच त्यांची या पदावर निवड झाली. अशरफ शानू पठाण हे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आहेत. अनेक वर्षांपासून ते मुंब्रा शहरातील एका प्रभागातून निवडून येतात. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर मुंब्रा शहराची जबाबदारी देखील दिली आहे. भाजपच्या कौसा मंडळ अध्यक्षा नाझिया तांबोळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 जानेवारी रोजी मुंब्रा येथील अमृतनगर भागात अशरफ शानू पठाण यांनी ते नगरसेवक म्हणून विजयी झाले असताना जश्नी जीत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी झालेल्या सभेमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचे नाव घेत एकेरी उल्लेख केला. हे चित्रीकरण समाज माध्यमावर प्रसारित झाले. अशरफ शानू पठाण यांनी धार्मिक भावना दुखावल्या असून 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तांबोळी यांनी तक्रारीत केला आहे. यांच्या तक्रारीनंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात महापालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांच्या विरोधात 1 मार्च रोजी गुन्हा दाखल झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. अबुधाबीत अडकलेले पर्यटक सुरक्षित पोहोचले मुंबईत. अमेरिका, इस्रायल आणि इराण या मध्य पूर्वेतील देशांमध्ये सुरू असलेल्या घमासान युद्धामुळे दुबईत अबुधाबी शहरात कल्याणमधील 6 पर्यटक मागील 5 दिवसांपासून अडकून पडले होते. सर्व विमानसेवा बंद. पर्यटनाचा कालावधी संपून आपल्या मायदेशी निघण्याची वेळ आली आणि युद्धामुळे अडकून पडावे लागल्याने या पर्यटक कुटुंबांमध्ये अस्वस्थता पसरली होती. परंतु भारत सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे दुबईतून काही विशेष विमाने भारतात सोडण्यात आली. या विशेष विमानातून कल्याणमधील अबुधाबीत अडकलेले पर्यटक कुटुंब सुखरूप मुंबईत आणि तेथून कल्याणमधील घरी पोहोचले. गेल्या महिन्यात कल्याणमधील ज्येष्ठ व्यावसायिक DB जाधव आपल्या कुटुंबातील 6 सदस्यांना घेऊन पर्यटनासाठी दुबई येथे गेले होते. दुबईत हा कालावधी पर्यटनासाठी सुयोग्य असतो. त्यामुळे अनेक भारतीय आणि देशोदेशीची पर्यटक पर्यटनासाठी दुबईत या कालावधीत पोहोचतात. 24 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ व्यावसायिक जाधव आपल्या कुटुंबियांसह दुबईत पोहोचले. पर्यटनाची निश्चित केलेली ठिकाणे पाहिली. त्याचवेळी अचानक मध्य पूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या घमासान युद्ध सुरू झाले. इराणने युद्धथोर अमेरिका, इस्रायल देशांच्या मित्रराष्ट्रांबरोबर हल्ले सुरू केले. यामध्ये संयुक्त अरब अमिरातीमधील देशांचा समावेश होता. इराणच्या हल्ल्यांनी दुबईला लक्ष्य करण्यात आले. अमेरिकेच्या लष्करी तळांना इराणने लक्ष्य केले होते. दुबई विमानतळ परिसरात होणारे कांठळ्या बसविणारे हल्ले पर्यटकांच्या हृदयाचे ठोके चुकवित होते. विमानसेवा बंद. त्यात हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढल्याने अडकून पर्यटक पडलेले देवाचा धावा करून विमानसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी आणि भारत सरकारने विशेष विमानसेवा सुरू करून आम्हाला सुखरूप भारत देशात घेऊन जावे म्हणून पर्यटकांनी दृश्यध्वनी चित्रीफिती समाज माध्यमात टाकून भारत सरकारला पाठवून आपल्या व्यथा मांडल्या होत्या. भारत सरकारने दुबईत अडकलेल्या भारतीय पर्यटकांना मायदेशी आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले होते. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धात आपले कुटुंबीय दुबईत अडकल्याने कल्याणमधील जाधव कुटुंबियांचे कल्याणमधील नातेवाईक अस्वस्थ होते. ते भारतात राहून भारत सरकार, महाराष्ट्र सरकारशी संपर्क करून दुबईत अडकलेल्या आपल्या नातेवाईकांच्या परतीसाठी प्रयत्न करत होते. हवाई हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या इमारती, स्फोटकांचे हृदयाचा ठोका चुकविणारे आवाज यामुळे सर्वच पर्यटक भेदरलेले होते. अबुधाबी येथून विशेष विमान भारत देशात सोडण्यात आले. या विमाने कल्याणमधील अबुधाबीत अडकलेले 6 पर्यटक मायदेशी परतले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.
डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. विधिमंडळातील टीव्ही पत्रकार कक्ष झाला गारेगार. TVJA संस्थेच्या प्रयत्नातून विधान भवन प्रांगणातील मीडिया वातानुकूलित बॉक्सचे आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे TVJA आभार व्यक्त करत आहे. पाहूया काही क्षण. सगळ्यांनी एकदा लक्ष द्या. गेले अनेक दिवस तुम्ही रोज सगळे तक्रारी करतो की गरम होतंय. आपल्या संस्थेतर्फे आपण विधिमंडळाच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे ही समस्या मांडली आणि त्यांनी जेवढं मागितलेलं त्याच्यापेक्षा आपल्याला PWDच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून खूप चांगलं त्यांनी आपल्याला दिलेलं आणि आता आपण शांत डोक्यातून थंडगार हवेमध्ये काम करू शकतो. त्याबद्दल TVJ ते कार्यकारिणी, संपूर्ण कार्यकारिणीतर्फे आणि सगळ्या व्हिडिओ जर्नलिस्ट आणि जर्नलिस्टतर्फे एकदा मी राहुलजींचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. कारण ऐतिहासिकदृष्ट्या पहिल्यांदा विधिमंडळामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं एक नवीन परंपरा सुरू झाली आहे. ही परंपरा कायम राहील अशी अपेक्षा आहे. एकदा शुभेच्छा 2 शब्दात सर्व TVJ खूप आभार. विधिमंडळ, TV जर्नलिस्ट असोसिएशन आणि पत्रकार बंधूंना, भगिनींना या नवीन उपलब्धीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. गरम वातावरण कसं थंड ठेवायचं याची पूर्ण कल्पना असल्यामुळे सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर दोन्ही ठिकाणी वातावरण चांगलं थंड ठेवण्यासाठी जे जे करायची आवश्यकता आहे ते करायचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि मला खात्री आहे की या सोयीसुविधेतून तुम्ही पण तुमची जी जबाबदारी आहे की जनतेपर्यंत योग्यरित्या तुम्ही योग्य आणि खऱ्या बातम्या पोहोचवण्यासाठी तुम्हाला जे वातावरण निर्माण करून हवं होतं ते थोडीशी मी मदत मला करता आली, ते मी माझं भाग्य समजतो. आणि परत एकदा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. राहुलजींचे आभार. त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे PWDच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा अतिशय चांगलं आणि जेवढं सांगितलं अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं आमचं काम त्यांनी केलं. त्याबद्दल त्यांचे आभार आणि धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.